एक ताई आल्या होत्या दुकानात आणि एक असतो ना कम्फर्ट झोन, अशा ठिकाणी मनातलं शेअर करावं असं वाटतं. तर असं विषयावरून विषय निघाला आणि त्या नेहमीच येतात दुकानामध्ये. तर त्या काल पण आल्या होत्या. तर त्या रोज 4-5 दिवसांपासून हॉस्पिटलला जायच्या सलाईन लावायला. आणि मग मी त्यांना विचारलं, का हो पायी का जाता तुम्ही हॉस्पिटलला? तर त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी आणि मुलंच राहते, कारण त्यांचे मिस्टर वेगळे राहतात त्यांच्यापासून आणि त्यांची केस चालू. तर म्हटलं असं का? तर त्या बोलल्या, मिस्टर ड्रिंक करता आणि त्यांचे मुलं पण एवढे मोठे नाही आहे. मुलं पण छोटे छोटे, 2 मुली आणि 1 मुलगा. तर मुलगा असेल 3री-4थीला मुलगा आणि मुली LKG UKGला 2 मुली. तर तिन्ही मुलं आणि त्या तिथं रेंटने राहतात आणि त्यांचे मिस्टर गावाकडे राहतात. तर म्हटलं कशामुळं? तर त्या बोलल्या ते ड्रिंक करता आणि जास्त म्हणजे त्यांच्या आत्याचाच मुलगा आहे तो पण, आणि मिस्टर ड्रिंक करता. तर मग म्हटलं त्याच्यावर तुम्ही काही सोल्युशन? तर म्हणे नाही, कारण ड्रिंक करणारी व्यक्ती सुधारायची असली तर सुधारते, नाहीतर नाही. तिच्या मनाने सुधारली तर, नाही तर नाही. तर मला त्यांना एकच सांगायचं, म्हणजे ड्रिंक करणाऱ्यांना, जे पण व्यसन करत असेल त्यांना, का आपल्या फॅमिलीपेक्षा जास्त मोठं काहीच नाही आहे. आणि ज्या गोष्टीमुळं आपल्याला आपल्या मुलांपासून, बायकोपासून जर लांब राहावं लागत असेल किंवा त्यांच्यापासून आपल्यामध्ये दुरावा येत असेल किंवा आपल्या नात्यामध्ये वाद होत असतील किंवा काही गोष्टी होत असेल, तर ती गोष्ट करणं कितपत योग्य आहे? तिच्यापासून आपल्याला काही फायदा आहे का? असेल तर तुम्ही करू शकता. पण जर तिच्यापासून आपल्याला फायदाच नाही आहे, आपली पूर्ण फॅमिली त्याच्यापासून लांब जाते, तर मग मला एवढंच सांगायचं की का तुम्ही करता? का त्या गोष्टींच्या आहारी जाता? ज्या गोष्टी योग्य नाही आहे त्या तर नकोच आहे ना करायला. आणि एवढ्या लहान वयात तुमच्या मुलांपासून तुम्हाला लांब राहावं लागतं आहे. आणि त्यांचं पण वय कमीच आहे, कमी वयातच त्यांचं लग्न झालेलं आहे. आणि एवढ्या कमी वयात त्यांना म्हणजे त्यांच्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर एकटीवर पडलेली. आणि असं नाही की त्या जॉब वगैरे पण त्यांचा काहीच नाही. तर त्या मला बोलत होत्या की मी पार्लरचा वगैरे कोर्स केलेला आहे, टेलरिंग वगैरे करते मी, तर मी करू का चालू? तर म्हटलं हो, बिंदास करा चालू, पण सुरुवातीला घरातून करा. कारण रेंटनी तुम्हाला रेंटनी तुम्हाला गाळा घेऊन नाही परवडणार. कारण रेंट देऊन आणि घर खर्च चालून तुम्हाला म्हणजे रेंट देऊन तुम्हाला घर खर्चाला पण पैसे उरले पाहिजे. कारण माझं एक असं असतं मनापासून की कोणालाही सांगायचं तर चांगलं सांगायचं, कारण मला माहिती आहे रेंटला 3-4 हजार रुपये तर कमीत कमी त्यांना द्यावं लागतील, जास्तीत जास्त नाही सांगू शकत गाड्याची. आणि प्लस त्यांच्या रूमचं पण भाडं अजून त्यांनी स्वतःचं घेतलेलं नाही आहे, ते पण त्यांची प्रोसेस चालू आहे बोलल्या. आणि त्याच्यामुळं मग त्यांना म्हटलं तुम्ही रेंटने घेऊ नका, स्वतःचं असेल तिथून घरातून चालू करा सुरुवातीला. बॅनर वगैरे लावा आणि आजूबाजूचे सुरुवातीला शिवून देत जा आणि सुरुवातीला घरातून चालू करा. पार्लरचं वगैरे पण तुमचं असेल तर थोड्या साहित्यात थोड्या जागेत चालू करा. आणि एकदा तुम्हाला म्हणजे तुमची क्वालिटी आवडली कस्टमरला, तर कस्टमर तुमच्याकडे दुसऱ्यांदा पण येणारच आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोड्या याच्यातून चालू करा आणि घरातून चालू करा आणि तुम्ही क्वालिटी द्या, बस. कस्टमर तुमच्याकडे किती लांबून येणार? तुम्ही व्यवस्थित फिनिशिंग वगैरे दिली, पार्लरचं पण तुमचं व्यवस्थित असलं तर बायका येणार. त्याच्यामुळे तुम्ही घरातून चालू करा, ना की रेंटच्या फंद्यात पडू नका. कारण रेंट जाऊन तुम्हाला घर खर्चासाठी खूप कमी उरतील आणि अजून तुमचं म्हणजे घर पण स्वतःचं नाही आहे. तर त्यामुळं त्यांना म्हटलं तुम्ही थोड्या ह्याच्यातून चालू करा आणि तुम्ही काही पण करू शकता, असं नाही की. आणि म्हटलं तुम्ही दोघांमध्ये काही वाद असेल तर तो पण तुम्ही मिटवून घ्या. तर त्या बोलतात की नाही, आमची केस चालू आहे, त्याची कारण असं की ती नाही सुधारणार, खूप प्रयत्न केले तर नाही सुधारत आहे. मला एवढंच सांगायचं आहे मुलांना की नका या गोष्टींच्या मागे जाऊ. कारण व्यसन ही एक अशी गोष्ट आहे तुम्हाला सगळ्या गोष्टींपासून लांब घेऊन जाते आणि तुमच्या आयुष्यातून सुद्धा लांब घेऊन जाते. तुमचं म्हणजे शरीर तर खराब होतंच, मेंटली पण डिस्टर्ब होतं आहे आणि फॅमिली पण डिस्टर्ब होती. तुमच्या एका व्यसनामुळं सगळ्या गोष्टींचं म्हणजे अस्तव्यस्त होऊन जातं. असं नाही की काही गोष्टी त्याने सेट होतात. व्यसन करणं ही गोष्ट अयोग्यच आहे, ती नकोच आहे करायला. जेव्हा तुम्ही तुमचे मुलं वगैरे बघता ह्या गोष्टी, तर त्यांच्या पण मनावर परिणाम होतात आणि तुमच्या म्हणजे सगळ्यात जास्त फेस करायला लागतं ते बायकोला. कारण नवरा जर दारू पित असला तर त्या बायकोला कोणीच विचारत नाही. त्याच्यामुळं सोबत आपली जोडी दोघांची सोबत पाहिजे आणि असतील काही गोष्टी तर मिटून घ्यायला पाहिजे. आणि एक गोष्ट फक्त दारूपासून लांब राहिली
सगळ्या गोष्टी सॉल्व होतात. त्याच्यामुळे मला सगळ्या मुलांना सांगायचं की ड्रिंक वगैरेच्या भानगडीत पडू नका प्लीज. आपल्या कुटुंबाला पण सांभाळा आणि आपल्या स्वतःच्या शरीराला सांभाळा नेमते. कारण आपलं शरीर जर एकदा निकामी झालं तर त्याला कोणीच काही करू शकत नाही, ना फॅमिली ना देव. त्याच्यामुळं आणि आज तुम्हाला ज्या गोष्टींचा आनंद मिळतो आहे त्या गोष्टीतून आज तुम्हाला थोडा आनंद मिळतो आहे. पुढे जाऊन तुम्हाला त्याचा किती त्रास होईल, किती पटीने होईल ते नाही सांगता येणार. आणि आज तुमच्या मुली पण लहान आहे, मुलं लहान आहे, तुमची फॅमिली छोटी. आता सध्या तर छोटंच कुटुंब असतं, तर छोटं कुटुंब सुखी कुटुंब, तुम्ही काही पण काम करा, आपल्या कुटुंबाचं पोट भरेल एवढं करा, स्वतःला आयुष्यात जगता येईल आनंदात एवढं कमवा आणि आनंदात राहा बस. फक्त वाईट गोष्टींच्या मार्गाला लागू नका. कारण आजकाल खूप असं ॲड झालं आहे. एकदम कमी वयामध्ये मी बघते की मुलांना व्यसन आहे, खूप कमी 18च्या पण नसतात काही, अशा मुलांना व्यसन आहे. आणि ज्या गोष्टी नको आहे करायला, आईबाप पण किती सांगून सांगणार, 24 तास मुलांच्या मागे नाही राहणार. त्याच्यामुळं मुलांनीच या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या गोष्टी चुकीच्या आहे त्या चुकीच्याच आहे आणि नको आहे करायला. आणि ड्रिंक वगैरेच्या तर नकोच, कारण ड्रिंकने एवढ्या गोष्टी भयंकर घडतात. सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट वगैरे हे आणि होतात ते ड्रिंकमुळेच होतं. आणि मृत्यूचं प्रमाण हे सगळ्यात जास्त तेच आहे. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि वाईट वळणाला लागू नका. बस मला एवढंच सांगायचं. आणि त्या ताईंच्यासाठी मला असं वाईट वाटलं की अरे खरंच म्हणजे आपलं आयुष्य किती चांगलं आहे. कारण असं कोणाचं ऐकलं ना की मग वाईट वाटतं आणि असं वाटतं की अरे आपलं आयुष्य खरंच चांगलं आहे. त्यांच्या आयुष्याकडं बघितलं आणि तुलना नाही कोणाची करायला पाहिजे, पण मग तरी पण वाटतं मनाला की हो खरंच आपलं आयुष्य चांगलं आहे. काहींचं आयुष्य जर बघितलं तर आपलं आयुष्य खरंच चांगलं वाटतं. आणि त्या गोष्टींपासून लांब राहिलं तरी सगळ्यांचं पण आयुष्य चांगलं होईल आणि त्या स्त्रीच्या पण जीवाला वेदना होणार नाही, तिला पण त्रास होणार नाही आणि तुम्हाला पण होणार नाही, तुमच्या कुटुंबाला पण होणार नाही. फक्त व्यसनापासून लांब राहा.